श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी माहिती ती पाहणार आहोत. यावर्षी मकर संक्रांती ही कधी आहे? मकर संक्रांतीला देवीने काय काय परिधान केलेलं आहे? कोणत्या गोष्टी आहेत हे आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत? त्याचबरोबर शुभ मुहूर्त हा काय असणार आहे? संक्रांतीचे फल काय आहे? त्याचबरोबर संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला काय काय दान करायचं आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. यावर्षी वार बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत हा सण आहे तो साजरा केला जाणार आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण आहे तो साजरा आहे तो केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तर दिशेकडे जातो. याला उत्तरायण असेही म्हटले जाते. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते. यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाही आलेली आहे. मकर संक्रांतीचा शुभ कालावधी हा असणार आहे वार बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंतचा हा कालावधी हा असणार आहे. म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये आपण मकर संक्रांत आहे ती साजरी आहे ती करू शकतो. सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. त्याचबरोबर हातामध्ये गदाही घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त हे एकूण 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीचे फल. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पूर्व काळात द्यावयाचे जे दान आहे तर ते काय असणार आहे? नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्तीनुसार दान करावेत. त्याचबरोबर किंक्रांत ही 15 तारखेला असणार आहे आणि भोगी ही 13 तारखेला असणार आहे. संक्रांतीच्या दिवसापासून महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहेत. या सणाला हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं. त्यामुळे हा सण आहे तो अतिशय उत्साहाने आहेत ह्या महिला साजरा करतात आणि या दिवसापासून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो सुरू होतो. तो रथसप्तमीपर्यंत चालतो. श्री स्वामी समर्थ.